राजपुत्र ठकसेन भाग 22। राजाला आई समोर नमवले। आता मात्र राजा विक्रमाने खास दरबार भरवला व जाहीर केले की ठकसेनाच्या चातुर्याच्या अनेक कथा मी ऐकल्या पाहिल्या, त्याबद्दल सर्वांना आपलेपणा वाटतो आहे, कारण त्याने दुष्टांना पकडले आहे। त्याचे सर्व गुन्हे माफ करण्यात येत असून त्याने उद्या दरबारात हजर व्हावे, त्याचा सन्मान करण्यात येईल। माळणीच्या घरात बसून ऊस खाणाऱ्या ठकसेनाने देखील ही दवंडी ऐकली। त्याला फार आनंद झाला। तो लगेच आपल्या ओसाड वाड्याकडे निघून गेला। कांचनमालेला त्याने सर्व हकीकत सांगितली। तिला आपल्या मुलाचा फार अभिमान वाटला। तिने त्याची दुष्ट काढली। पण आई, राजाने तुझ्या पुढे नमायला हवं, माझ्या समोर नाही, ठकसेन आईला म्हणाला। जाऊ दे रे बाबा, दे हट्ट सोडून, आता उगाच त्यांना जास्त त्रास देऊ नकोस। जाऊ दे रे नाही, उद्या तू मजा तर बघ। आणि आई, ही औषधाची पुडी तुझ्याजवळ जपून ठेव। आता आपण अवंतीला जाऊया, मी तेथे घर घेतलेलेच आहे। घराची मालकीण माझ्यावर फार प्रेम करते, तू बघ तिला, तुला सुद्धा ती आवडेल। बरं चल, थांब जरा, मी माझा हार वगैरे सामान घेते। मी तुझ्यासाठी सर्व सामान घेऊन ठेवले आहे आई, लवकर चल आता। चल बाबा चल, असे म्हणून कांचनमाला मोठ्या आनंदाने आपल्या मुलाबरोबर अवंती नगरीत आली। त्या माळणीची व तिची ओळख ठकसेनाने करून देताच दोघींची गट्टी जमली। रात्र झाली। विक्रमराजा आज खुशीत होता, कारण उद्या ठकसेन दरबारात हजर होणार याची त्याला खात्री होती। तो व सुनीता राणी आपल्या खास महालात आरामात झोपले होते। ठकसेन मागच्यासारखाच पाठीमागच्या तटावरून राजवाड्यात शिरला। त्याच्या जवळच एक पूड होती। ती पूड अंगावर पडल्यापासून 15-20 मिनिटांनी शरीराला अचाट खाज सुटत असे। खाजवले की अंगाचा आग भडका होत असे, पण खास थांबत नसे। त्याच्यावर उत्तर म्हणून दुसऱ्या झाडपाल्याचे औषध होते, तेच त्याने आईजवळ देऊन ठेवले होते। त्याच्या गुराखी मित्राने त्याला हे औषध दिले होते। ठकसेन महालात आला। विक्रमराजाला त्रास देण्याचे त्याच्या जीवावर आले, पण प्रतिज्ञा पुरी करण्यासाठी तसे करणे जरूर होते। त्याने ती पूड राजाच्या व राणीच्या दोघांच्या अंगावर टाकली। ठकसेनाचा खोडसाळ स्वभाव तेवढ्यात जागा झाला। पट्ट राणीलाही त्याची थोडी आठवण राहायला हवी होती। त्याने राजाच्या दाढीची व राणीच्या लांबसडक वेणीची गाठ बांधून टाकली व तो पळून गेला। 15-20 मिनिटे गेली आणि राणीच्या अंगाला असह्य कंप सुटल्याने दोघेही जण ओरडतच जागी झाली। दोघांची हिसकाहिसकी सुरू झाली आणि त्यामुळे दाढी वेणीची गाठ अगदी पक्की बसली। त्यात दोघेही अंग खाजवीत होते। आगीचा भडका उडाल्यासारखे भासत होते। एका दासीने कात्रीने दाढी वेणीची गाठ कापली व दोघांना मोकळे केले। राजवैद्यांना बोलावणे केले। त्यांनी अनेक लेप लावायला दिले, पण कंड कमी होईना। तेवढ्यात ठकसेनाच्या सांगण्यावरून राजवाड्यात आलेली माळीण म्हणाली, सरकार, माझ्या घरात एक मुलगा राहतो, त्याच्या आईजवळ ही कंड जाण्याचे औषध आहे। मूर्ख, मग घेऊन न येता एकटी का आलीस? महाराज, तिची एक अट आहे, म्हणून मी आपल्याला विचारायला आले। कोणती अट आहे? तिला काय हवे आहे? काय हवे ते देतो, पण तिला घेऊन लवकर ये। जा, करकरा अंग खाजवत विक्रमराजा म्हणाला। आपण तिला नमस्कार केला पाहिजे, असे ती म्हणाली। साष्टांग नमस्कार घालतो, पण आण तिला। आणि मग ठकसेन कांचनमालेसह राजवाड्यात आला। मागचे दिवस आठवून कांचनमालेचे डोळे पाण्याने भरून आले। ठकसेन मात्र रुबाबात चालत होता। सरकार, ही बाई आली बघा, माळीण म्हणाली। राजा अंग खाजवत त्या स्त्रीला नमस्कार करण्यासाठी वाकला, तोच कांचनमालेने राजाचे हात धरले। त्याच हातात औषधाची पुडी ठेवत ती म्हणाली, सम्राटांनी सामान्य दासीपुढे नमायचे नसते। राजाने प्रथम ते औषध अंगाला चोळून स्वच्छ अंघोळ केली। राणीनेही तसेच केले। दोघेही आता हुशार झाले।